अंदमान निकोबार बेटाची मी माहिती सांगते आहे. तर अंदमान निकोबारमधील एकूण बघा 48,675 हेक्टर जमीन कृषी हेतूसाठी वापरली जाते. तर तिथे अन्नपदार्थ घेतले जातात. म्हणजे बघा नारळ हे तर तिथले प्रमुख पीक आहे. नारळाची खूप झाडं आहेत तिथे. नंतर रब्बी हंगामामध्ये डाळी, तेलबिया आणि भाजीपाला इत्यादी उत्पादने घेतली जातात. शेतकऱ्याच्या बघा मालकीचा म्हणजे जो डोंगराळ प्रदेशात आंबा असतो, तसेच बघा सांता, संत्री, केळी, पपया, अननस आणि रूट अशी विविध पिकं तिथं फळं घेतली जातात. तर लवंग, दालचिनी, जायफळ ही मसाल्यांची पिकंसुद्धा तिथं घेतली जातात. तसेच बघा रबर असेल, लाल तेल, हस्तरेखा, नॉन, काजू आणि या सगळ्यांची सुद्धा तिथं उत्पादन घेतले जाते. तिथं यांचं सुद्धा पीक घेतलं जातं. तर तिथं उद्योग कोणकोणते आहेत तर बघा लघुस्तरीय गावे आणि छोटी गावे आणि तिथं हस्तकलाचे जे उद्योग आहेत. आणि बघा तिथं पॉलिथिनच्या पिशव्या बनवल्या जातात. PVC कंड्यूट आहेच, पाईप असतात, फिटिंग्स, नंतर पेंटर्स व वॉर्निश आणि फायबर, ग्लास इत्यादीच्या निर्मितीमध्ये म्हणजे तिथे उद्योगधंदे हे आहेत. त्यानंतर बेकरी उत्पादन तिथं आहे. त्यानंतर तांदूळ, तिथं तांदळाच्या गिरण्या चालवल्या जातात. नंतर फर्निचर बनवलं जातं. हे सुद्धा उद्योग तिथं मोठ्या प्रमाणावर चालतात. तर अंदमान निकोबार बेट बघा हे इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन हे म्हणजे पर्यटन आहे तिथं, मत्स्य व्यवसाय आहेच, उद्योग, औद्योगिक बघा वित्त पुरवठा या क्षेत्रात विस्तारलेलं आहे. बहुतेक तिथे स्वच्छ आणि व्हर्जिन समुद्रकिनारे आहेत. तिथं कुठलीही म्हणजे प्लॅस्टिकच्या पिशव्या, घाण, कचरा वगैरे नाही. सगळे जे समुद्र आहेत, समुद्राचे किनारे हे कसे आहेत, स्वच्छ आणि व्हर्जिन समुद्रकिनारे आहेत. आणि या असल्याने ही जी बेटं आहेत ती पर्यटनस्थळं बनलेली आहेत. हजारो लाखो पर्यटक दरवर्षी तिथं हे समुद्रकिनारे पाहण्यासाठी येतात. तर बघा अंदमान निकोबार बेटे ही परदेशी समुद्रकिनाऱ्याप्रमाणेच आहे. स्वच्छता तिथं खूप आहे आणि जागतिक प्रवाशांच्या भेटीचं ते ठिकाण बनलेलं आहे. तसेच समान नामांकित बघा स्नॉर्केलिंग आणि समुद्र म्हणजे चालण्यासारख्या साहसी तिथं म्हणजे खेळांच्या संधी आहेत. त्यानंतर प्रमुख पर्यटन केंद्र म्हणून सुद्धा त्याचा विकास झालेला आहे अंदमान आणि निकोबार बेटांचा. तर पोर्ट ब्लेअर हे मुख्य ठिकाण आहे. तिथे सेल्युलर जेल आहे. तिथं बघा महात्मा गांधी मरीन नॅशनल पार्क आहे. त्यानंतरच बघा अंदमान वॉटर स्पोर्ट्स आहे कॉम्प्लेक्स तिथे आहे. त्यानंतर चंतम बघा म्हणजे जे सॉमिल आहे तिथं. नंतर मिनी झू आहे. नंतर कॉर्बेन्स कॉव चिडिया टापू तिथं आहे. नंतर वंदूर बीच फॉरेस्ट म्युझियम आहे. अँथ्रोपॉलॉजिकल म्युझियम आहे आणि फिशरीज म्युझियम आहे आणि नवल तिथे संग्रहालय आहे. तर तिथं ऊर्जा निर्मिती पण केली जाते. बघा जपानच्या साह्याने दक्षिणी अंदमान द्वीपसमूहामध्ये आता म्हणजे 15 मेगावॅट डिझेल पॉवर प्लांट तिथं असणार आहे किंवा असेल. आणि चीनहून होणाऱ्या तेल पुरवठ्यासाठी एक म्हणजे रणनीतीदृष्ट्या एक महत्त्वपूर्ण चोक आणि पॉईंट तिथं असणार आहे. तर बघा प्राचीन पांढऱ्या वाळूची तिथे किनारे आहे. तिथली जी म्हणजे वाळू आहे ती पांढरी आहे आणि क्रिस्टल स्पष्ट एकदम स्वच्छ निळं पाणी
आणि स्टनिंग म्हणजे सूर्यास्त आणि अंदमान निकोबारमध्ये बघायला मिळतो. म्हणजे स्वच्छ पाणी आहे, समुद्री जीव तिथं बघायला मिळतात, पाण्यातले प्रवाह बघायला मिळतात. त्यानंतर जी वाळू आहे ती पांढरी आहे. सूर्योदय सूर्यास्त तिथे बघायला मिळतो. नंतर ही जे तिथं भेट देण्यासारखी आणखी कोणती ठिकाणे आहेत बघा. राधानगर ब्रिज, हॅवलॉक बंदर बघा, हॅवलॉक बेट, इथे राधानगर ब्रिज आहे. तर या समुद्र किनाऱ्याला आशियातील सर्वोत्तम समुद्र किनारा म्हणून सन्मानित करण्यात आले आहे. तर बघा, नीलमणी पाणी आणि तिथं जी आहे पांढरी वाळू आहे असलेला आहे प्राचीन समुद्र किनारा आहे. निळं पाणी आणि पांढरी वाळू किती सुंदर वाटत असन, आणि साईडनी सगळी नारळाची इकडे झाडे. तो समुद्र किनारा अतिशय शांत मस्त, कुठला कालवा नाही, काही नाही. तर ते जे निसर्गाचं सौंदर्य आहे ते खूप सुंदर आहे, अलोकनीय आहे. तर जिथे आपण आपली म्हणजे बोटे बुडवू शकतो त्या पाण्यामध्ये, आणि आश्चर्यकारक दृश्यांचा जो आनंद आहे तो आपण तिथं घेऊ शकतो. तर बघा, काळा पत्थर ब्रिज, तर इथं बघा पांढरी वाळू तसेच निळे पाणी आणि म्हणजे जी काळी दगडे सुद्धा तिथं आपल्याला बघायला मिळतात. हा मंत्रमुग्ध करणारा समुद्र किनारा आहे. त्यानंतर वायपर बेट, इथे काय आहे तर इथं सुद्धा शांतता आणि जुन्या बघा कारागृहांसाठी तो प्रसिद्ध आहे. आपण त्या कारागृहाला तिथे भेट देऊ शकतो. लक्ष्मण बीच, आता इथे हा सुद्धा एक शांत आणि निर्जन समुद्र किनारा आहे, जो त्याच्या मनमोहक सौंदर्यासाठी आणि दृश्यांसाठी ओळखला जातो. अंदमान निकोबार बेट हे एक स्वर्गीय ठिकाण आहे, खूप सुंदर आहे. निळा समुद्र किनारा, पांढरी वाळू आहे आणि जे वातावरण आहे ते शांत आणि नैसर्गिक सौंदर्य खूप सुंदर आहे, म्हणूनच त्याला स्वर्गीय ठिकाण म्हटलेलं आहे. तर बघा, स्नॉर्कलिंग म्हणजे समुद्र जीवन, जलचर प्राणी त्यांच्या ज्या नैसर्गिक अधिवासामध्ये आपण तिथं ते पाहू शकतो किंवा त्यांच्यासमोर तुम्ही पोहू शकता. तुम्हाला तुमच्या समोरच ते मासे वगैरे दिसू शकतात, तुम्ही त्यांना हात लावण्याचा सुद्धा असा प्रयत्न करू शकता. तर बघा, स्कुबा डायव्हिंग हा कसला प्रकार आहे तर तो पाण्याखाली पूर्णपणे बुडलेले जे सागरी बघा जीवन आहे ते आपण एक्सप्लोर करू शकतो. प्रवाळ समुद्र जीवन आपण ते पाहू शकतो. तर नंतर बघा, ओपन क्लास बोटची राईड ही सुद्धा तिथं तुम्ही घेऊ शकता. समुद्र प्राण्याचं जग तुम्ही बिनधास्तपणे बघू शकता. तर समुद्री विमान प्रवास, सी प्लेनचा सुद्धा तिथं तुम्ही प्रवास करू शकता. तिथे चुनखडीच्या काय आहे तर गुहा आहे आणि ती सुद्धा तुम्ही पाहू शकता. ऑक्टोबरच्या दरम्यान तिथं तुम्ही जाऊ शकता. तर तिथे बघा म्हणजे आणखीन काही माहिती म्हणजे अंदमान निकोबार विषयी, म्हणजे तिथे सुद्धा खूप म्हणजे राहण्याच्या सोयी आहेत, हॉटेल आहेत. तिथं हॉटेलमध्ये आता सी फूड्स जास्त मिळणार, कारण समुद्र किनारा जवळ असल्यामुळं जास्तीत जास्त तिथं तुम्हाला मासे, वेगवेगळ्या प्रकारे माशांच्या व्हरायटी जेवण तिथं मिळू शकतं. राहण्याची पण उत्तम सोय आहे. तिथं तुम्हाला फिरायचं वगैरे असेल तर तिथं स्कूटी किंवा कार गाडीसुद्धा तुम्हाला भाड्यानं मिळू शकते. खूप छान आहे तिथं, खूप स्वच्छता वगैरे आहे. तर पूर्वी या अंदमान निकोबार बेटावरती मराठ्यांचं राज्य होतं आणि मग नंतर इंग्रजांनी तिथं राज्य केलं. तर अशा प्रकारे बघा अंदमान मध्ये खूप छान आहे. तिथं म्हणजे नील आयलंड वगैरे म्हणजे तिथं खूप छान आहे. तिथं दगडी तो ब्रिज आहे आणि सावरकरांचं पार्क तिथं आहे आणि अंदमान निकोबार बेट हे खूप छान सुंदर आहे.
आणि तुम्ही ते सुट्टींच्या दिवसामध्ये फिरण्यासाठी तिथं जाऊ शकता. अशा प्रकारे अंदमान निकोबारची थोडक्यात माहिती मी सांगितलेली आहे. धन्यवाद.